मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, मराठी आनंद या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, इतिहासात वेगवेगळे व्यक्तिमत्व होऊन गेलेले आहेत. त्यापैकीच टिपू सुलतान म्हैसूरचा बहादूर शासक की खलनायक हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. इतिहास हा नेहमीच वादग्रस्त आणि चर्चेचा विषय राहिलेला आहे. काहींना टिपू सुलतान एक शूर योद्धा वाटतो, तर काहींना तो एक क्रूर शासक. पण या सगळ्या चर्चाचा खरा आधार काय आहे? खरे ऐतिहासिक पुरावे काय सांगतात? आज आपण प्राध्यापक मामा देशमुख यांच्या संशोधनाच्या आधारे आणि प्रोफेसर BN पांडे यांच्या ऐतिहासिक साधनांवर आधारित माहितीचा सखोल अभ्यास करू. तसेच इतर ठिकाणची माहितीसुद्धा आपण पाहणार आहोत. म्हैसूर गॅझेटियर, कलकत्ता विद्यापीठाचे संशोधन आणि ऐतिहासिक कागदपत्रे यावर आधारित वास्तव उलगडून पाहूया. टिपू सुलतान खरोखरच धर्मनिरपेक्ष आणि न्यायप्रिय शासक होता की नव्हता? ब्राह्मण मंत्री आणि सेनापती असलेल्या या सुलतानाविषयी चुकीचा प्रचार केला गेला होता की नव्हता? चला खऱ्या इतिहासाचा शोध घेऊया. मित्रांनो, या व्हिडिओतील सर्व विचार हे संदर्भ ग्रंथ, संबंधित लेखक आणि प्राध्यापक मामा देशमुख यांच्या ग्रंथातील सदाचारी औरंगजेब प्रकरण पहिले, ऐतिहासिक साधने पुरावे, चॅप्टर क्रमांक 10, टिपू सुलतान बद्दल प्रोफेसर BN पांडे यांचे विचार, जे पृष्ठ क्रमांक 11 ते 13चे आपण अभिवाचन करणार आहोत आणि इतर माहितीसुद्धा त्याचबरोबर पाहणार आहोत. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. टिपू सुलतान. संपूर्ण माहिती, संदर्भ, पुरावे आणि इतिहासकारांची मते. सुरुवातीला पाहूया टिपू सुलतानचा परिचय. टिपू सुलतान, ज्याचा कालावधी आहे 1751 ते 1799, हा म्हैसूरचा शासक आणि प्रसिद्ध योद्धा होता. त्याला टायगर ऑफ म्हैसूर म्हणून सुद्धा ओळखले जाते. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध लढताना तो धारातीर्थी पडला. त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल वेगवेगळी मते आहेत. एकीकडे तो एक स्वातंत्र्य सैनिक, धर्मनिरपेक्ष राजा आणि कर्तृत्ववान योद्धा म्हणून ओळखला जातो, तर दुसरीकडे त्याच्यावर धार्मिक कट्टरता आणि हिंदू ख्रिश्चनांवरील अत्याचारांचे आरोपसुद्धा आहेत. टिपू सुलतानचा इतिहास थोडक्यात सुरुवातीला पाहू. पार्श्वभूमी आणि कौटुंबिक माहिती. त्याचे पूर्ण नाव सुलतान फतेह अली टिपू. जन्म 20 नोव्हेंबर 1751, देवनहळ्ळी, आता कर्नाटकमधील जे बेंगळुरू जिल्ह्यात आहे. पिता हैदर अली, म्हैसूरचा सेनानी आणि नंतरचा जो शासक होता. मातेचं नाव आहे फखर उन निसा. पत्नी अनेक विवाह केलेले आहेत आणि प्रमुख पत्नी खुशनसीब उर्फ फातिमा बेगम. मृत्यू 4 मे 1799, श्रीरंगपट्टणम किल्ला ब्रिटिशांशी युद्ध करताना. आता पाहूया महत्त्वाचे मुद्दे. शासनकाल आणि युद्धनीती. हैदर अलीच्या मृत्यूनंतर 1782 टिपू सुलतान हा गादीवर आला. त्याने ब्रिटिशांविरुद्ध 4 म्हैसूर युद्धांमध्ये भाग घेतला होता. 1792 ब्रिटिश, मराठे आणि निजाम यांनी मिळून टिपू विरुद्ध लढाई केली, ज्यामुळे त्याला मोठा फटका बसला. 1799 वेलस्लीच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सैन्याने श्रीरंगपट्टणमवर हल्ला केला आणि त्यामध्येच टिपू मारला गेला. पुढचा मुद्दा आहे की प्रशासन आणि आर्थिक सुधारणा त्यांनी कोणत्या केल्या? लष्कर. युरोपियन शैलीतील आधुनिक लष्कराची उभारणी केली. शेती आणि व्यापार. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना. रेशीम आणि मसाल्याच्या व्यापाराला चालना दिली. नवीन तंत्रज्ञानापैकी फ्रेंच तंत्रज्ञानावर आधारित रॉकेटची निर्मिती केली.
चलन प्रणाली, नवीन नाणी आणि महसूल पद्धती लागू केली. टिपू सुलतान हा धर्मनिरपेक्ष होता काय? त्याच्या शासनकालाबाबत दोन विरोधी विचारधारा आहेत, काही सकारात्मक, काही नकारात्मक. सुरुवातीला पाहूया सकारात्मक मते कोणाची आहेत. संशोधक प्रोफेसर BN पांडे यांच्या मते टिपूने हिंदू मंदिरांना मदत केली. शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांना मराठ्यांच्या विध्वंसानंतर मदतीचा पत्रव्यवहार केला. त्याचे पंतप्रधान पूर्णिया हे ब्राह्मण होते. तसेच अनेक ब्राह्मण अधिकारी आणि सेनापती होते. पुढे ब्रिटिश इतिहासकार कोलोनल माइल्स जे हिस्ट्री ऑफ मैसूर अनुसार काय म्हणतात, तो सर्व धर्म समभाव मानणारा राजा होता. ही झाली सकारात्मक मते. काही नकारात्मक मतेसुद्धा आहेत. ते कोणती? टिपू सुलतानवर हिंदू आणि ख्रिश्चनांवर अत्याचार केल्याचे आरोपसुद्धा आहेत. KP पद्मनाभन यांच्या संशोधनानुसार टिपूने मलबारमधील हजारो हिंदू आणि नायर समाजातील लोकांचे धर्मांतर केले. केरळ इतिहासकार C. केशवन यांच्या मते अनेक मंदिरांची तोडफोड झाली. मंगळुरू आणि कोडगू येथे ख्रिश्चन चर्च उद्ध्वस्त केल्याचे संदर्भ मिळतात. ब्रिटिश आणि मराठा इतिहासकारांच्या मते तो मुस्लिम सुलतान म्हणून हिंदू विरोधी धोरण राबवत होता. मित्रांनो, ही सर्व माहिती आपल्याला ऐतिहासिक पुरावे आणि संदर्भ म्हणून कुठून मिळते? तर सदाचारी औरंगजेब, प्राध्यापक मामा देशमुख, हिस्ट्री ऑफ मैसूर, कर्नल माइल्स, टिपू सुलतान, द ट्रेंट ऑफ मैसूर, SR गोयल, अ हिस्ट्री ऑफ साऊथ इंडिया मध्ये KA नीलकांत शास्त्री विचार मांडतात. नंतर मलबार मॅन्युअल, विल्यम लोगन. नंतर ब्रिटिश रेकॉर्ड्स ऑन टिपू सुलतान, ब्रिटिश गॅझेट. महत्त्वाचे पुरावे: शृंगेरी मठाशी पत्रव्यवहार, हिंदू मठांना मदत केल्याचे येथे पुरावे आहेत. ब्रिटिश कागदपत्रांमध्ये टिपू विरोधातील आरोप आणि त्याच्या विरोधातील रणनीती. कोडगू व केरळमधील घटना, बलपूर्वक धर्मांतर आणि मंदिर तोडफोडीचे उल्लेख येथे दिसतात. इतिहासकारांचे परस्पर विरोधी दृष्टिकोन कोणते? तर टिपू समर्थक इतिहासकार काय म्हणतात? प्रोफेसर BN पांडे म्हणतात ब्रिटिशांनी टिपूची बदनामी केली. तसेच डॉक्टर MD नलपत म्हणतात तो आधुनिक भारताचा जनक होता. तसेच महामहोपाध्याय डॉक्टर हरप्रसाद शास्त्री म्हणतात हिंदू मुस्लिम ऐक्याचा पुरस्कर्ता. त्यानंतर टिपू विरोधी इतिहासकार काय म्हणतात? KP पद्मनाभन म्हणतात हजारो हिंदूंचे जबरदस्ती धर्मांतर केले. KA नीलकांत शास्त्री म्हणतात तो धार्मिक कट्टर होता. तर SR गोयल म्हणतात त्याचे हिंदू मंदिरांवरील हल्ले स्पष्ट आहेत. टिपू सुलतान हा शूर योद्धा होता की कट्टर सुलतान होता यासंबंधी काहींसाठी तो एक राष्ट्रभक्त योद्धा होता, तर ज्याने इंग्रजांविरुद्ध वीरमरण पत्करले. काहींच्या मते तो कट्टर मुसलमान सुलतान होता ज्याने हिंदूंवर अत्याचार केले. सत्य काय आहे हे ऐतिहासिक स्रोतांच्या वेगवेगळ्या व्याख्यांवर अवलंबून आहे. टिपू सुलतानची व्यक्तिरेखा अत्यंत गुंतागुंतीची आहे. एका बाजूला तो प्रगतिशील शासक, आर्थिक सुधारक आणि इंग्रजांविरोधी संघर्ष करणारा योद्धा म्हणून ओळखला जातो, तर दुसऱ्या बाजूला धार्मिक कट्टरता आणि अत्याचारांच्या आरोपांनी वेढलेला आहे. त्यामुळे इतिहासाचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करून योग्य निष्कर्ष काढणे आवश्यक ठरते. प्राध्यापक मामा देशमुख आपले पुस्तक सदाचारी औरंगजेब या पुस्तकामध्ये ते काय म्हणतात पहा. पृष्ठ क्रमांक 11 मधील 10वा मुद्दा आहे. टिपू सुलतानाबद्दल प्रोफेसर BN पांडे यांच्याबद्दल येथे ते नोंद करतात. टिपू सुलतानाबद्दल प्रोफेसर BN पांडे यांनी एक किस्सा सांगितला. सन 1938 साली अलाहाबाद येथे संशोधन करीत असताना काही विद्यार्थी त्यांच्याकडे आले. त्यांनी इतिहास मंडळाचे उद्घाटन करण्याची विनंती केली. त्यावेळी अचानक त्यांनी शाळेचे पुस्तक पाहिले.
त्यात 3000 ब्राह्मणांनी आत्महत्या केली, कारण टिपू सुलतान त्यांना जबरदस्तीने मुसलमान बनविणार होते. त्या पुस्तकाचे लेखक महामहोपाध्याय डॉक्टर हरप्रसाद शास्त्री होते. ते कलकत्ता विद्यापीठात संस्कृत विभाग प्रमुख होते. लगेच प्रोफेसर पांडे यांनी शास्त्री यांना पत्र लिहून या घटनेचा पुरावा मागितला. पुरावा देण्यास बरीच टाळाटाळ केल्यानंतर शास्त्री यांनी म्हैसूर गॅझेटियरचा पुरावा दिला, पण हे गॅझेटियर अलाहाबाद किंवा कलकत्ता येथील लायब्ररीत उपलब्ध नव्हते. शास्त्री यांचे पुस्तक बंगाल, आसाम, बिहार, ओरिसा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान येथील हायस्कूलसाठी नेमलेले होते. त्यावेळचे कुलगुरू आशुतोष चौधरी यांना भेटलो, त्यांना पत्रव्यवहार पाठविला. शेवटी डॉक्टर शास्त्रींचे पुस्तक अभ्यासक्रमात म्हणून मी त्यावेळचे म्हैसूर विद्यापीठाचे कुलगुरू सर ब्रिजेंद्रनाथ सील यांना पत्र लिहून डॉक्टर शास्त्रींचे त्यांनी केलेल्या निवेदनाची खात्री करून घेतली. सर ब्रिजेंद्रनाथ सील यांनी माझे पत्र प्राध्यापक श्रीकांतिया यांच्याकडे पाठविले. यावेळी प्राध्यापक श्रीकांतिया म्हैसूर गॅझेटियरची नवीन आवृत्ती काढण्याचे काम करीत होते. प्राध्यापक श्रीकांतिया यांनी मला कळविले की ही हकीकत म्हैसूर गॅझेटियरमध्ये कुठेही नाही आणि इतिहासाचा विद्यार्थी या नात्याने असा प्रकार म्हैसूरमध्ये घडलाच नाही. त्यांनी पुढे मला असे कळविले की टिपू सुलतानाचा प्रधानमंत्री पूर्णिया नावाचा ब्राह्मण होता आणि त्यांचा सेनापती कृष्णराव नावाचा ब्राह्मणच होता. वार्षिक अनुदान मिळत असल्याची यादीही पाठविली. त्यांनी मला शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांना लिहिलेल्या 30 पत्रांच्या प्रती पाठविल्या. टिपू सुलतानाचे शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. पुढे प्राध्यापक श्रीकांतिया यांनी मला सुचविले की डॉक्टर शास्त्री यांची माहिती कर्नल माइल्स यांचे तथाकथित पुस्तक हिस्ट्री ऑफ म्हैसूर वरून घेतले असावे. कर्नल माइल्स यांनी ही माहिती पर्शियन हस्तलिखितातून घेतली असे त्यांचे म्हणणे आहे. ही कागदपत्रे मॅन्युस्क्रिप्ट व्हिक्टोरिया राणीच्या खाजगी लायब्ररीत आहेत. कर्नल माइल्स यांच्या इतिहासातील बहुतेक घटना खोट्या आणि काल्पनिक आहेत. डॉक्टर शास्त्रींचे हे पुस्तक बंगाल, आसाम, बिहार, ओरिसा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या अभ्यासक्रमात नेमले आहे. मी कलकत्ता विद्यापीठाच्या त्यावेळचे कुलगुरू आशुतोष चौधरी यांची भेट घेतली. त्यांना सर्वप्रथम पत्रव्यवहार दाखविला आणि ही चुकीची घटना अभ्यासक्रमातून काढून टाकण्याबद्दल सांगितले. पुढे डॉक्टर शास्त्री यांचे पुस्तक अभ्यासक्रमातून काढून टाकले असे त्यांनी मला सांगितले. पण आश्चर्य हे की उत्तर प्रदेशच्या अभ्यासक्रमात इयत्ता 6वी, 7वी आणि 8वीला अजूनही आहे. यावरून महामहोपाध्याय डॉक्टर हरप्रसाद शास्त्री सारखे कलकत्ता विद्यापीठातील संस्कृत विभाग प्रमुख कसे खोटे बोलतात आणि मुस्लिम सुलतानाविरुद्ध गैरसमज निर्माण करतात हे सिद्ध होते. प्रोफेसर पांडे सारख्या विद्वानांनी हे प्रकरण शेवटपर्यंत सिद्ध केल्यावरही अभ्यासक्रमातून टिपू सुलतानाची बदनामी थांबत नाही. डॉक्टर शास्त्रींबद्दल कोणतीही कार्यवाही होत नाही. याचा अर्थ डॉक्टर शास्त्रीमागे असा खोटा प्रचार करणारी फार मोठी यंत्रणा आहे हे सिद्ध होते. अशा प्रकारचा अनुभव प्राध्यापक माम देशमुख यांच्या पुस्तकात इथे नोंद केला आहे. इतिहास हा केवळ पुस्तकांपुरता मर्यादित नसतो, तर तो आपल्या समाजाच्या विचारसरणीवर, ओळखीवर आणि भविष्यातील घडामोडींवर सुद्धा प्रभाव टाकतो. टिपू सुलतानविषयी असलेले गैरसमज, चुकीचे आरोप आणि खोटा प्रचार यांचा पर्दाफाश करण्यासाठी प्रोफेसर BN पांडे यांच्या ऐतिहासिक संशोधनावर, म्हैसूर गॅझेटियरवर तसेच कलकत्ता विद्यापीठातील अभ्यासावर आधारित सत्य
मांडण्याचा प्राध्यापक माम देशमुख यांनी त्यांच्या पुस्तकात प्रयत्न केला. पण प्रश्न एक असा उरतो की इतिहासातील सत्य आपण जाणून घेण्यास तयार आहोत का, की आपण अजूनही राजकीय आणि धार्मिक प्रोपगंडामध्ये अडकून राहणार आहोत? तुम्हाला काय वाटते? टिपू सुलतान एक न्यायप्रिय शासक होता की क्रूर खलनायक? तुमचे विचार आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. खऱ्या इतिहासाचा शोध घ्या, कारण सत्य लपवले जाऊ शकते पण नष्ट होऊ शकत नाही. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओत. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.